हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अजय शिल्पा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की रात्री मी काल कोंबड खत आणायला गेलतो. किती वाजता गेलतो आणि किती वाजता आलतो हे तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. तर मित्रांनो, आज आम्ही काय करायला आलोय, तेच कोंबड खत शेतामध्ये टाकाय आलोय. जे गणूभाऊचं शेत आहे, ह्या 40 पिशव्या आहेत. ह्या पिशव्या घेऊन आम्ही ह्या शेतामध्ये टाकणार आहे. हा जो ऊस दिसतोय तुम्हाला, ऊस तर यंदा मस्त आलेला आहे. हे बघा, ह्या ऊसामध्ये आम्ही टाकणार आहे. आता हे खत टाकले की लगेच बांधून घेणार आहे. त्यामुळं आम्ही हे खत आणलेले ऊस बांधण्यासाठी, बांधणीच्या टाकण्यासाठी. आणि त्याच्यात आधी आम्ही 10-20 टाकलेले आणि काय 9-24 काहीतरी असं एक होतं आणि ह्युमिक अशा ह्या पिशव्या टाकलेल्या आहेत पहिल्या. आता हे कोंबड खत टाकून ऊसाला बांधून घेणार आहे पावसाच्या आधी. पण टाकलंय. हा, शेणखत पण टाकले. ट्रॉली आधी सरीने ओतले सगळं, तो काय शेणखत सुद्धा, आणि मग ऊस लावला. एकदम एकच नंबर ऊस आलेला आहे मित्रांनो. असं ऊस आल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांना टेन्शन नसतं. जेव्हा ऊस गडबड असते, आपल्या शेतामध्ये चांगलं पीक येत नाही, तेव्हा तर खूपच टेन्शन असते. वरनं पाऊस पण टिपका चाललेला आहे हळूहळू मम्मी, म्हणजे पाऊस चालू आहे मित्रांनो. आभाळ आले, आभाळ पूर्ण. हे बघा, वरती डोक्यावरती सगळं आभाळ आहे आणि हळूहळू हळूहळू टिपके येतात आहे. बघा, आमच्या शेतातला व्ह्यू आहे हा सगळा, पूर्ण दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे हे ऊस गणूभाऊचा, त्या ऊसालाच आता हे खत टाकणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आम्ही 3 जण आले. ते आई, मी, आहो 3 जण. कारण की कशामुळे आले 3 जण माहिती का, शेत खूप लांब आहे. असं तिथून पिशवे 20 तिकडल्या टोकाला न्यायच्या डोक्यावरती, म्हणून ते आणल्या. ते दोघींना पण आलोय, मी पण आलोय. आता मी एकट्याने टाकले असते पिशवी, आतमध्ये असताना एकट्याने टाकले असते. हा, ते बरोबर आहे, पण आत टाकायला जागा नाही, त्यामुळे म्हणजे मी पण आले ते, आई पण आले ते. मी उचलून देणार आहे आईला, आई घेऊन जाणार आहे निम्मे रस्ता, म्हणजे निम्मे रानात, आणि तिथनं मी टाकणार. आऊच्या डोक्यावर देणार आहे. तर आई साहेब, मिस्त्री लावलं, तयारी चालले ते मित्रांनो. आईच्या मिस्त्री लावायच्या. मिस्त्री लावलं तर पावर येईल. वावर आहे तर पावर आहे, मिस्त्री आहे तर पावर. तर मित्रांनो, असंच आमच्या मस्करी चालू असते. तर आता चालले ते आम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून तुम्हाला दाखवते. आणि मित्रांनो, ह्याच्या आधी आहे ना, आहो दुसऱ्याच्या शेतात जेव्हा 300-400 पिशवी घेत होते, काय म्हणतात त्याला, कोंबड खताचे असले. हा, तर एकटंच जात होते टाकायला. म्हणजे एकटं कसं, आई आणि एक आमच्या शेजारची आत्ते आहे, दोघांच्या हिस्सामध्ये जात होते. एवढं म्हणजे एकच दिवसात 2-2, 300 पिशवी टाकत होते. आता स्वतःच्या खातात टाकायचे ह्या ऊसात, हा, है का नाही? तर चला, नाहीतर पाऊस येईन बदा मित्रांनो. एवढं कोंबड शेणखत टाकून आणि बांधून घ्यायचं ना, नाहीतर गवत येईल. चला चला. गवत आलंय, पण बांधले एकदा गवतच मिटल, मग परत आला की मग त्यांना शिक मारता येईल. हो, एकट्यानं कौचलू. हा, तसंच करा थोडं. हा, जाऊन तिथं ठेवून या, मग टाकता येईल. हा, असंच करा, म्हणजे थोडा पिशवी या तिथं ठेवून येत, 10-15 पिशवी, मग टाकता येईल. चप्पलला हिटच करतो राम राम. हा ना, खालचं जे पडलंय. तर मित्रांनो, आहो चाललेत आता. बघा, आता आहो चालले ते तिकडं 10-15 पिशव्या ठेवायचे. आणि आता मी आईला उचलून देते. मित्रांनो, आईला पिशवी उचलून दिल्या आणि आई आता घेऊन चालले ते पिशवी. खरं सांगू तर कोंबड खतचा वास वेगळाच येतात, त्यामुळे आम्ही घरनंच जेवण वगैरे करूनच आले. ते आता डब्बा बिब्बा काहीच घेऊन आलेत नाही. एक बाटलीचं पाणी घेऊन आले, तिकडे बघू शकता. बाकी काय नाही, कारण की तुम्हाला माहिती सर्वांना की कोंबड खत जे असते त्याचा वास भयंकर असते. त्यामुळे जेवायचं नाही, काय नाही, इथून जायचं, लगेच आंघोळ करायचं, मग नंतर जेवायचं. तसं तर आम्हाला सवय नाही आहे सकाळचं जेवण करायचे. आम्ही नाश्ता करून आले ते. सकाळी मी केलते पास्ता आणि चहा, तर तेच खाऊन आले ते मित्रांनो. तर आता आईला पण पिशवी उचलून दिलाय, आहो पण गेले ते. तर आता मी थोडा काय करते, पिशवी आहे ना, पिशवीचं जे तोंड आहे ते उघडून ठेवते. तर मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस झाला की नाही नक्की सांगा. आमच्याकडे तर मस्त पाऊस झालेला आहे. आणि एक सांगते की पाऊस झाला, एक महत्त्वाचं सांगते, पाऊस झाल्यानंतर आपले जे भरणं असते ना, दारी धरायचे, ते टेन्शन मिटून जातात. तर असंच झाले ते शेतकऱ्यांचे. कसं झाले ते, पाऊस आल्यानंतर दारी धरायचे टेन्शन मिटतात. आपाप शेतात पाणी जातात, आपाप आपल्या शेतामध्ये जे आपण पीक लावते ते हिरवी गार असते,
मस्त भारी वाटतं. टेन्शन दूर, फ्री, टेन्शन फ्री असते मित्रांनो. जड आहे का? नाही मित्रांनो, काय काय पिशवी जड आहे, काय काय हलका वाटतंय. तर मग अशी आईला 2 पिशवी मी उचलून दिला तेव्हा जड होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत म्हणजे 4-5 पिशव्या मी टाकली. मला तर खूप भारी वाटते आणि खूप सोपं आहे असं वाटतंय. पण बिना चप्पलचे मी चालू शकत नाही. मला असं वाटते ना, पायात काहीतरी टोचतंय. आणि तोंड बांधलंय ह्याच्यासाठी की हे जे आहे ना, कोंबड खत वास सुटलेला आहे, त्यामुळे तोंड बांधलेलं आहे. आणि इकडे बघा, हो पिशवी सरीत सरीत असं असं खत टाकतं ते मित्रांनो. आणि मी पिशव्या चालवले. तर हे बघा मित्रांनो, इथं पिशव्या टाकले ते सगळं. आता हे डोक्यावर पिशवी आहे. आता हे बघा, इथंच टाकते. हे बघा, इथं पिशव्या टाकले ते मित्रांनो. मला एक म्हणायचे, मी 2-3 वेळा म्हणलं की कोंबड खत जे आहे त्याचा वास लयच बेकार येत आहे. पण माझा UP माहेरी तिथं कोणीच हे कोंबड खत वापरत नाही. तर कोंबड खत जे आहे त्याचा रिझल्ट आणि फायदा भारीच भेटतात की नाही, नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे ह्याचा जे रिझल्ट भेटतात ते ऊसामध्ये टाकल्यानंतर जे रिझल्ट येतात ते चांगले येतात की नाही मला तर नाही माहिती. कारण की मी UPची आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून हे सगळं माहीत झाले. ते तेव्हापासून मी करायला लागली. पण मला असं वाटतं की ह्याचा रिझल्ट ऊसामध्ये टाकल्यानंतर ह्याचा रिझल्ट फायदा खूपच चांगला भेटतात. तर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला रिझल्ट कसा भेटतं ते कोंबड खत टाकल्यानंतर. आणि इकडे बघा, एवढं पिशव्या म्हणजे 4-5 पिशव्या आईने टाकले ते. बाकीचे मी ही सगळं पिशवी टाकले ते. हे बघा, हे 4 इकडं आहे, 3 इकडं आहे, इकडं आहे आणि तिकडं आईने टाकले ते. आणि आहो टाकतं ते हळू बघितलंय. आहो बघा, लपून येतं ते मित्रांनो मला भो करायला. तसं मला ऊसात भीती वाटतं एकटं असली तर. आणि मित्रांनो, आहो गेले ते आता पिशवी आणायला. आणि एक दादाने कमेंट केलं की ताई, मी आहोसाठी डब्बा घेऊन चालले होती रानात. आहो गेलते औषध मारायला दुसऱ्याच्या शेतात लोकांचे. तर तिकडं मी नाश्ता घेऊन चालले होती. तर त्या व्हिडिओमध्ये दादांनी कमेंट केलं की ताई, तुमच्याकडे वाघाची भीती नाही का? तर तुम्हाला आहोच्या तोंडाने ऐका तुम्ही. चला तुम्हाला दाखवते. इकडं बघा, पिशवी घेऊन आले ते. आणि आहोच्या तोंडात ऐका आमच्याकडे वाघाच्या भीती आहे की नाही. हे बघा, असं आहो खत टाकतं ते. आणि खूपच मेहनत लागतं ते मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. आहो एक दादांनी कमेंट केलता, तुम्हाला जेव्हा मी डब्बा घेऊन आलती, तुम्ही औषध मारायला गेलता, तेव्हा एक दादांनी कमेंट केलता की ताई, तुमच्याकडे वाघाची भीती नाही का? तुम्ही एकटाच चाललाय. आम्ही पाळलेत, पिंजऱ्यात ठेवलेत सगळे वाघ. वाघ सगळे पाळलेत आम्ही. असं नको म्हणू हो, लोक येईल की आपल्या घरी मग घेऊन जायला बघायला. तिकीट आहे त्याच्यासाठी. तर मित्रांनो, आहोचं तोंडाने ऐकलं की नाही, आमच्याकडे काय वाघ बिघ नाही आहे. हे खोटं बोलतात की आम्ही पाळून ठेवले ते. मित्रांनो, वाघ सगळं पाळून ठेवलेत आम्ही, फक्त एवढा शेतकरी वाघ बाहेर आहे. बरोबर मित्रांनो, खरं बोलले ते. खरं सांगू तर वाघाची काय भीती नाही आहे इकडं. आमचे ननंदबाई आहे, त्यांच्याकडे आहे वाघाची भीती, पण आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही कधी पण आणि कुठं पण शेतात फिरत असतो कामाला. आणि वाघ म्हणजे माझा की चक्कर मारायला लगेच आलो शेतात. हा, म्हणाला तर लगेच शेतात यायचे, फिरून जायचे, चक्कर मारून जायचे, बघायचे आपले पिकं कसं झाले ते कसं नाही. आणि माझा आहो वाघापेक्षा कमी आहेत का? मित्रांनो, हे बघा, सरीनी खत ओततोय सगळं. दिसत असेल तुम्हाला, सरीनी खत ओततोय. असं खुरपून काढले मग गवताचं प्रमाण थोडंसं कमी आहे आता, नाही तर गवत लय झालतं. एकदा खुरपून काढला, जवळ असे एका बायचे 5-5, 6-6 दिवस भरले तर याच्यात. हे बघा ऊस. तर मित्रांनो, फायनली आता सगळं आपलं कोंबड खत टाकून झालेलं आहे. आणि कोंबड खत टाकलं आणि माझा अवतार असा दिसतोय तुम्हाला. वरून खालीपर्यंत बघा कसा अवतार झालाय.
तर मित्रांनो आता कोंबड खत टाकलेलं आहे ऊसामध्ये, सगळ्या 40 पिशव्या गणूभाऊच्या ऊसामध्ये कोंबड खत टाकून दिलेले आहे. हे काय घेतले हातात? अहो एवढं तुटले माझ्याकडून म्हणजे तुटले होय, मला वाटलं मला हा नाही घेतले का काय. नाही तुटले मित्रांनो. आणि इकडं आहे ना ऊस हे जे कापलाय. ऊसाचा पाला आहे ना असं चिरले म्हणजे पर्र दिनं चिरलंय. चिरले तर आता आम्ही घरी जाणार आहे मित्रांनो. आता खत वगैरे टाकून झाले ते, तर आता घरी चालले ते. आय होप आजचे ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मध्ये शेअर करा. शेअर तर कराच, पण व्हिडिओ मध्ये कमेंट करा मित्रांनो नक्की. कमेंट करून सांगा की म्हणजे कोंबड खत उशामध्ये टाकल्यानंतर चांगला रिझल्ट येतो की नाही. मला हेच ऐकायचे तुमच्या तोंडावरून. म्हणजे मला तर नाही माहिती, आवलं तर माहिती आहे, तर तुम्ही पण सांगा. आणि वातावरण तर खूपच भारी झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. UP अँड महाराष्ट्र लव्ह मॅरेज जोडीला सपोर्ट करा. बाय बाय.